नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी बोलत आहे आपला शेतकरी मित्र महेश मारोडकर पाटील। हे माझं क्षेत्र कपाशीचे आहे। इथे मी शेणखत टाकलेलं आहे, पण इथे हा इचवा फार जास्त भरपूर प्रमाणात माझ्या शेतामध्ये निघाला आणि त्याला इळ्याने उखडण्यात फार त्रास होत आहे। कारण पाऊस झाला 21 तारखेपासून तर तो पूर्ण जमिनीमध्ये असा टिकला, असा त्याला उकळून काढायला त्रास जात आहे। त्यामुळे मी एक ट्रिक शोधली। एक तर याच्यावर ग्लायफोसेट मारले तर त्याची माती बनते। ग्लायफोसेट कमीत कमी 150 ml मारावं लागतं मित्रांनो। त्यामुळे मी एक ट्रिक शोधली का सोपी व हलके जाण्याकरिता हे टिकलेले पुंजाने मी यात डवरणी करत आहो। त्यानंतर मजुराला आणि माणसाला हे पुंजाने सावळण्यास आणि पटकन टोपल्यामध्ये टाकण्यास फार आणि लवकर होणार हे आहे ह्याच्यात, आणि लवकर तणपट जमा होईल आणि पुंजाने शेताच्या बाहेर दुजावर फेकले जाईल। हीच माहिती देण्याकरिता आपल्याला हा व्हिडिओ बनवत आहे। आता मी याच्यावर डवरणी आकारवर माणसाला याच्यावरून डवरणी करायला लावतो। बघा हे टिकलेले तणपट बघा, या डवरेच्या सहाय्याने फाशीने बघा असं ते वरती उकरणी भेटते त्याला, म्हणजे याला उकरायची काही गरज नाही। बघा बघा, आणि हलके जाते आणि त्रास होत नाही। ही मी नवीन ट्रिक शोधून काढलेली आहे। आपण पण आपल्या शेतात जर असे आपण पुंजाने जर सावळले नाही, हे पुंजाने असे जर टिकले, हे असे जर इचव्याचे पुंजाने असे शेतामध्ये पाऊस आल्यानंतर टिकले, यामध्ये वखरणी करावी बघा, असं सहजासहजी हे निघत नाही हे पूर्णतः। आणि हे हिरवे सुद्धा पडलेले आहे बघा पाऊस आल्यामुळे, तर त्यामुळे आणि वखरणी केल्यानंतर यामध्ये दवरा टाकल्यानंतर हे बघा कसे सोपी झाले, लवकर गोळा करता येतात बघा, जास्त वेळ उकरण्याची काही गरज नाही बघा। धन्यवाद मित्रांनो, आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करावे ही विनंती। जय जवान जय किसान। शेतकरी मित्रांनो बघा कसं सोप्या पद्धतीने डवरण केल्या जाते, आणि हे पुंजाने टिकलेले आहे माझ्या शेतामध्ये, आणि ह्या पुंजाण्याची उलथापालथ कशी होते बघा मित्रांनो। आणि हे सावळण्यातही सोपी जाते, पुंजाने जमा करण्यासाठी सुद्धा सोपी पद्धत आहे। ही जुनीच पारंपरिक पद्धत आहे मित्रांनो, आणि विळ्याने उखरणी करायची काही जरूरत नाही। पटपट पटपट पट पुंजाने जमा होतात, आणि मजुराला सुद्धा जमा करण्यास आणि बांधावर नेऊन टाकण्यास मदत होते। कमी मेहनतीमध्ये जास्त काम। नामदेव भाऊ सांग मला, आता तू कसं काय जमून राहिलं? हलकं हलकं वाटते। आता नामदेव भाऊचं म्हणणं आहे का पटपट पुंजाने सावळणे होऊन राहिले बघा। नामदेव भाऊ तुझं मनोगत घ्यायचं आता, कसं का होऊन राहिलं नामदेव भाऊ? बढिया होऊन राहिला हो का? एक नंबर हा, पाहिजे। आता नामदेव भाऊला पण सोपं चाललं वेचण्यास व जमा करण्यास, आणि त्रास नाही होऊन राहिला। नाही तर नामदेव भाऊ काय करायला की विळ्याने उकरायला की का? अशी आमची पद्धत, सोपी पद्धत, शेतीची पारंपरिक पद्धत आहे जुनी, पण जुन्या पद्धती शेतकऱ्यांना सोडून दिल्या, आणि नवीन नवीन प्रयोग, याच्यात नवीनही प्रयोग आपण करू शकतो। हा जो पुंजाण्याचा ढीग आहे यावर टोपी लावून आपण ग्लायफोसेट सुद्धा मारू शकतो बघा। आणि ही माझी कपाशी आहे। धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करावे। धन्यवाद मित्रांनो, थँक्यू। नामदेव भाऊ हा आमचा पुंजाने सावळत आहे बघा। हा इचवा आहे, हा इचवा जर असा समजा याला जमा केले नाही तर फेकला नाही, धुऱ्यावर नेऊन टाकला नाही तर हा डिकत असतो। हे आमचे पुंजाने राहिले होते सावळाचे। नामदेव भाऊला सांगितलं, नामदेव भाऊ असा सावळत होता, त्याचे विंचू वगैरे तयार होत असते। आणि नामदेव विंचू तयार झाले तर धोका होते, विंचू फार जरी असतात। तर नामदेव भाऊ आता हे विळ्यानं उकरून त्याच्यात टाकायचं टोपल्यात। हा, आता अशी चूक करू नको नामदेव भाऊ। हा, हा आमचा नामदेव भाऊ हा आता पुंजाने सावळत आहे बघा। इथं घ्यायचं जवळ असं मधात ठेवायचं। इचवा डिकला आहे ना, एक तर या इचव्यावर ग्लायफोसेट मारून त्याला आपण जाळू पण शकतो।
ग्लायफोसेट मारावं लागते 100 ml. पण ते कपाशीवर उडते त्यामुळे मी ग्लायफोसेट काही मारत नाही. जर वातावरण जर बरोबर नसलं, पुंजाने जर सावळल्या गेले नाही, तर त्यावर टोपी लावून आपण ग्लायफोसेट मारून ते जाग्यावरच त्याची माती बनवू शकतो. आणि हे आमचे नामदेव भाऊ पुंजाने सावळत आहे बघा. फार हुशार माणूस आहे, देव माणूस आहे. काय नामदेव? माझ्या माणसासोबत हे आज पुंजाने सावळत आहे नामदेव. जमून राहिला का नामदेव भाऊ? जमत आहे. हा, जमून राहिला. काही शॉप पाणी कोणता कोणता आहे तुम्हाला? शॉप लोक नाही तर मग काय? तंबाखू खाता? खरा त्याचं नाही. खरा पण नाही खात ना, तंबाखू फक्त खातात थोडं. पहिलेपासूनच खातात नामदेव. आहे नामदेव भाऊ? ठीक आहे, धन्यवाद मित्र. जय जवान जय जय किसान. किसान. मन जय जवान जय किसान. जोऱ्यानं मन इकडे पाहून या घ्या असं हातात. जय असं आहे. जय जवान जय किसान. वा.